नमस्कार मैत्रिणींनो, टमॅटो हा आपल्या प्रत्येक जणाच्याच किचनमध्ये अवेलेबल असतो, परंतु हाच टमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान आहे. कारण याच्यापासून आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, वांग असतील, पिंपल्सचे मार्क असतील, सुरकुत्या असतील, सगळं काही रिमूव्ह व्हायला खूप जास्त मदत होते. आणि वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील कमी व्हायला टमॅटोमुळे खूप जास्त मदत होते. कारण टमॅटोमध्ये भरपूर जास्त ब्लिचिंग प्रॉपर्टीज आणि व्हायटॅमिन सी असते, जे पार्लरपेक्षाही खूपच सुंदर ग्लो आपल्या चेहऱ्यावर देते. चला तर मग वेळ न घालवता रेमेडीला सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. तर या रेमेडीसाठी आपल्याला सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट हवा आहे, ते म्हणजे हळद. आता इथे मी घरी दळलेली हळद घेतलेली आहे. तुमच्याकडे जर घरी दळलेली नॅचरल हळद नसेल तर तुम्ही याऐवजी कस्तुरी हळदीचा देखील वापर करू शकता. आणि दोन्ही हळदी तुमच्याकडे नसतील, जर का तुम्ही किचनची हळद वापरणार असाल तर ती तुम्ही तव्यावरती अगदी 2 ते 4 सेकंद थोडीशी लो टू मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायची आहे. हलका ब्राऊन कलर येईपर्यंत थोडीशी गरम करायची आहे. जास्तही कलर त्याचा चेंज होऊन द्यायचा नाही. आणि नंतर या रेमेडीसाठी ती हळद वापरायची आहे, म्हणजे आपला चेहरा जास्त पिवळा पडणार नाही आणि आपल्याला हळदीचे हवे ते बेनिफिट्स छान भेटतात. त्यासाठी जास्त काळीही करायची नाही. लक्षात ठेवा, हलका ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचा आहे. आणि नंतर या रेमेडीसाठी तुम्ही ते हळद वापरू शकता. साधारणतः अर्धा चमचा इतकी मी इथे हळद घेतलेली आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. जर का तुमच्या चेहऱ्यावर एखादे इन्फेक्शन झाले असेल तर ते कमी करण्यासाठी हळद खूप जास्त मदत करते. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊन देत नाही. शिवाय आपल्या चेहऱ्याचा रंग देखील उजळवण्यासाठी हळद खूप जास्त मदत करत असते. त्यासाठी साधारणतः अर्धा चमचा इतकी हळद आपल्याला इथे वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला या रेमेडीसाठी दुसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे तांदळाचे पीठ म्हणजेच राईस फ्लावर. इथे साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देते आणि चेहऱ्यावर छान नॅचरली स्क्रबिंग सुद्धा होते आणि कोरियन ग्लास स्किन सारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो. तुमच्या घरी जर राईस फ्लावर म्हणजेच तांदळाचे पीठ नसेल तर आपल्या घरी अवेलेबल असलेला तांदूळ छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे. आपलं राईस फ्लावर तयार होतं. बिलकुल दरदर ठेवायचं नाही, जाडसर बिलकुल ठेवू नका. छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर या रेमेडीसाठी वापरायची आहे. हळद आणि हे राईस फ्लावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, त्यानंतरचं पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला हवं आहे लाल पिकलेलं टमॅटो. हे सर्वांच्याच घरात अवेलेबल असलेलं इन्ग्रेडियंट आहे. टमॅटोमध्ये नैसर्गिक ॲसिड असते, जे चेहऱ्यावरील ओपन पोर्स क्लीन करते आणि टमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लेकोपिन असते, जे त्वचेवरील काळे डाग असेल, वांग असेल आणि पिंपल्सचे मार्क्स असतील तर ते हलके करते आणि त्वचा उजळवण्यासाठी खूप जास्त मदत करते. हे टमॅटो आपल्याला मधून असं छान कट करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या टमॅटोचा पूर्ण ज्यूस आपल्याला या रेमेडीसाठी वापरायचा आहे. पहा, टमॅटो आपल्या स्किनला क्लीन करायला आणि लाईट ब्राईट चमकदार करायला खूप जास्त मदत करते. आता हे ज्यूस काढून घेतलेलं टमॅटो आपण अजिबात फेकायचं नाही. याचा काय वापर करायचा ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि टमॅटोचा ज्यूस पूर्ण छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, टमॅटोचा ज्यूस तुम्ही या रेमेडीसाठी आवर्जून वापरायचा आहे. त्यानंतरचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला इथे लागणार आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. इथे मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. तुम्हाला सूट होत असेल त्या कंपनीचं तुम्ही ॲलोवेरा जेल इथे वापरू शकता, किंवा प्लांट बेस तुम्हाला सूट होत असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. साधारणतः अर्धा चमचा इतकं ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला थंडावा देते, सोबतच आपल्या चेहऱ्याला पिंपल्स रिंकलपासून दूर ठेवते आणि एक नैसर्गिक चमक आपल्या चेहऱ्यामध्ये ॲड करते. त्यामुळे इथे आपण ॲलोवेरा जेल आवर्जून वापरायचं आहे आणि छान या इन्ग्रेडियंट्समध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, सर्व इन्ग्रेडियंट एकदम नॅचरल या रेमेडीमध्ये वापरलेले आहेत. सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असतात आणि आपल्या चेहऱ्याला खूप छान रिझल्ट देतात. आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजे मध.
मध आपल्याला चांगल्याच कंपनीचा बघून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्याला खूप छानपैकी रिझल्ट देतो। हे पहा, साधारणतः पाव चमचा इतका मध आपल्याला या रेमेडीसाठी वापरायचा आहे। यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट आणि मॉइश्चराइज करतो, त्यामुळे आपला चेहरा एकदम स्मूथ आणि ग्लोईंग होतो आणि आपल्या चेहऱ्यामध्ये एक नैसर्गिक चमक ॲड करते। छान सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत। पहा, मध आपल्या चेहऱ्यामध्ये एक नैसर्गिक चमक ॲड करतो, आपल्या चेहऱ्याला स्मूथ आणि हायड्रेट बनवतो, त्यामुळे तुम्ही इथे मधाचा नक्की वापर करा। त्यानंतर लास्ट इन्ग्रेडियंट इथे आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर। तुम्ही इथे कोणतेही ब्रँडचं रोज वॉटर वापरू शकता आणि एक स्मूथ पेस्ट बनेल इतपत रोज वॉटर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। थोडं थोडं करून ॲड करायचं आणि नंतर असं छान मिक्स करायचं। रोज वॉटर आपल्या चेहऱ्यावर एका टोनर प्रमाणे वर्क करते। आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स असतील तर ते पूर्णपणे क्लीन करायला आणि श्रिंक करायला खूप जास्त मदत करते आणि आपल्या चेहऱ्याला एक फ्रेश ग्लो देते। हे पहा, मी लागल तसं रोज वॉटर यामध्ये वापरत आहे। छान एक स्मूथ आपल्याला पॅक तयार करून घ्यायचा आहे। पहा, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, त्यासाठी रोज वॉटर जसं लागेल तसं वापरा। हे पहा, मी थोडं थोडं करून 2 ते 3 वेळा यामध्ये रोज वॉटर ॲड केलेलं आहे। छान मिक्स करायचं। सर्व इन्ग्रेडियंट एकमेकामध्ये छान डायल्यूट झाले पाहिजेत। अशा पद्धतीने हा फेस पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा। पहा, हे पहा, फेस पॅकची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, जास्त रनीही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल। हे पहा, आपला मॅजिकल फेस पॅक बनून एकदम तयार झालेला आहे। चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। आता हा पॅक अप्लाय करायच्या आधी आपला चेहरा स्वच्छ फेस वॉशने वॉश करून घ्यायचा आहे। पहा, आणि नंतरच हा पॅक व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने किंवा अप्पर डायरेक्शनने अप्लाय करायचा आहे। चेहऱ्याबरोबरच मानेवरती, गळ्यावरती देखील अप्लाय करायचा आहे, नाहीतर चेहरा वेगळा मान वेगळी दिसते। असं अजिबात होऊन द्यायचं नाही। व्यवस्थित अप्लाय केलेला आहे आणि नंतर आपण जे अर्ध टमॅटो ठेवलेलं होतं ना, त्याने छान अशी मसाज करून घ्यायची आहे। पहा, पूर्ण चेहऱ्यावरती 5 मिनिटं व्यवस्थित मसाज करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जे काही ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, ओपन पोर्स असतील ते पूर्ण क्लीन होणार आहेत। ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जाणार आहेत। चेहऱ्यावर जर टॅन झालेलं असेल तर ते देखील पूर्णपणे निघून जाईल आणि वांगाचे, पिंपल्सचे डाग पूर्णपणे हलके पडणार आहेत। पहा, अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित चेहऱ्यावरती, गळ्यावरती मसाज करून घ्यायचे आहे चांगल्या रिझल्टसाठी। जेणेकरून 5 मिनिटं तरी हलक्या हाताने मसाज करा, जास्त रगडायचंही नाही, हलक्या हाताने मसाज करायचे आहे। पहा, आणि नंतर हे 80% पॅक सुकेपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती असाच राहून द्यायचा आहे आणि नंतर नॉर्मल पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे। कोणत्याही फेस वॉशचा वापर करायचा नाही। हे पहा, मी वॉश करून घेतलेला आहे। तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील पूर्णपणे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, टॅनिंग निघून जाणार आहे आणि चेहरा एकदम सॉफ्ट, ग्लोईंग आणि चमकदार होणार आहे। हळूहळू करून वांगाचे डाग, पिंपल्सचे डाग देखील रिमूव्ह होणार आहेत। वॉश करून घेतल्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायझर अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही। चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।